दुसरं कोण असतं ना तर आतापर्यंत तर काय काय करणार आहेस तू? करून दाखव, करून दाखव एकदा. मलाही बघायचंय या खोट्या आईसाठी जन्मदात्या बापाशी काय वागतोस तू, मला बघायचंच आहे. आई साहेब आहेत आमच्या, आमचं दैवत आहे. त्यांच्याविषयी जर का बोलला ना तर करून दाखव अधिपती, आज करून दाखवच. मलाही बघायचंय तू काय करतोयस. त्या वयाचं भान ठेवा लागलोय आणि मान बी. तुम्ही सगळेच इकून खाल्लंय म्हणा, तुम्हाला कसली जाणीव नाही भान बी नाही तुम्हाला. काय काय केलं नाही आई साहेबांनी तुमच्यासाठी सांगा की. तुमची आजारपणं काढली, हा तुम्ही त्यासनी कवाच बायकोचा मान दिला नाही, पण त्यांनी तुम्हाला कवा परक मानलं नाही. म्हणता नाही तर दोन पायावर ठणठणीत उभा आमच्या समोर येतो तुम्ही. अरे मूर्ख मुला, गैरसमज आहे तुझा. मी जो उभा आहे ना तो हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे. हा आम्हाला वाटलंच होतं तुम्ही कवा त्यासनी श्रेय देणार आहे त्यांचं. बाबा प्लीज शांत व्हा ना प्लीज. नाही अक्षरा, आज नाही. आज शांत नाही होणार मी. या बाईनं काय गारुड केलंय मला माहिती नाही, पण माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभं केलंय तिनं. आजपर्यंत खूप सहन केलं मी, आज नाही. आज जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. बोल. नसाल सहन होत तर निघा, माहित ना कोण थांबवलं तुम्हाला इथं. अहो कसे बोलताय तुम्ही त्यांच्याशी? ते वडील आहेत तुमचे. वडील तर वडिलासारखं वागाय नको काय. अरे मूर्ख मुला, मी याही क्षणी बापासारखा वागतोय. तू मुलाचं काय कर्तव्य पार पाडलेस आतापर्यंत सांग ना मला. बाबा प्लीज, बास झालं. प्लीज तुम्ही शांत व्हा दोघे. मला ना आता सहन नाही होते. प्लीज शांत व्हा. तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज. तुम्ही दोघं आता एकमेकांविरुद्ध एक शब्द जरी बोललात ना तरी प्लीज मी हात जोडते. शांत व्हा दोघांनी. काय चाललंय बाबा तुमचं? तुम्हाला शोभतंय हे सगळं? सगळेजण आपण छान जमलो होतो, आनंदात होतो. तुम्हीच म्हटला होता ना सेलिब्रेट करायचंय आपल्याला. हे काय सुरू केलं तुम्ही अचानक? एक छोटीशी गोष्ट होती, कुठपर्यंत नेलीत तुम्ही? अहो ह्यांनीच पहिले. तुम्ही थांबा, काही बोलू नका. खूप बोललाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? समजून घ्या ना प्लीज. तुम्ही खोलीत जा बाबा आता. प्लीज आराम करा, आराम करा तुम्ही प्लीज. आणि तुम्ही जा रूम मध्ये. बास झालं आता, खूप झालं. अधिपती, अधिपती, सुनबाई, तुम्हाला जर आता असं वाटत असेल की हे दोघं जण तुमच्या कयात आहेत, तुमचं बोलणं ऐकतात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण या घरावर आमचा कंट्रोल होता, हाय आणि राहणार. बघितलं नव? आता ते जे काही भांडत होते ते पण आमच्यासाठीच, आणि एकत्र आले ते बी आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. काय चाललंय अधिपती? हा का अशी डोक्यात राख घालून घेता तुम्ही? जरा शांत व्हा ना. कसं शांत होणार? कसं बोलत होता तो माणूस? शोभतं का त्यासनी? आणि तुम्ही बी त्यांचीच बाजू घेत होता. हो, असं काय करता? जेव्हा ते चुकीचं बोलले तेव्हा मी त्यांनाही बोललेच, तुम्ही बघितलं ना. काय नाही, जरा उगाच काय तर उगाच बोलला. मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वयाचा, तुमच्या नात्याचा थोडा तरी मान ठेवला पाहिजे. वडील आहेत ते तुमचे.
का बरं तुमचा कंट्रोल सुटतो? का तुम्ही ताबा ठेवू शकत नाही स्वतःवर? शोभतं तुम्हाला असं बोलणं? एकदा विचार करा यावर. का ते आमच्या समोर आमच्या आईसाहेबांनी काय वाटेल ते बडबडू दे आणि आम्ही काय गप बसायचो? मी तसं म्हणतच नाहीये, पण प्रत्येक वेळी वाद घालून गोष्टी सुटतात का? सांगा बरं मला. आपण सगळे मॅच्युअर आहोत, मोठे आहोत. शांतपणे बसून बोलून डिस्कस करून गोष्टी सुटतात. काय नाही, हे प्रॉब्लेम आयुष्यात का सुटणार नाही. असं का म्हणताय तुम्ही? मधल्या काळात बाबा किती चांगले वागत होते मॅडमशी, माहितीये ना तुम्हाला. काय नाही, ते आपल्याला दाखवायला बघते. कळलंच किती आता. मनापासून काही नव्हतं ती, दिखावा नुसता. आईसाहेबांविषयी त्यांच्या मनात जी काय आडी आहे ती आत्ता पण तशीच आहे. खुट्टा मारल्यासारखी रुतून बसले, ती काही निघणार नाही. असं नसतं. हे बघा, असं म्हणतात की जगात कुठलीही गोष्ट परमनंट नसते. थोडासा वेळ जावा लागतो, सगळं ठीक होतं. काय नाही, एवढं आपण 10 दिवस बाहेर चांगले घालवले, येईल त्या अडचणी सोडवल्या आपण, आणि इथं घरला आले हे असलं काहीतरी सुरू होईल मला वाटलं नव्हतं. हे बघा, आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये त्यांचा विचार करून त्यावर बोलून काय होणार? आणि घर म्हटलं की वाद होतातच. पेल्यातलं वादळ आहे, रोज येणार आणि रोज शमणार. तुम्ही काळजी करू नका. हे बघा, या 10 दिवसात प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट आपण शक्य करून दाखवली. तुम्हाला आता हे अशक्य वाटतंय, पण तसंच बाबा आणि मॅडम मधला वाद सुद्धा संपेल. थोडा वेळ जाऊ दे. माझी खात्री आहे सगळं ठीक होईल. खुळी आशा आहे तुमची, बाकी काय नाही. नुसती आशा नाहीये, मी प्रयत्न करेन. मॅडम आणि बाबांमधला ताण कमी व्हावा म्हणून आता मीच प्रयत्न करणार आहे. माझं ठरलंय.